हरी हरी. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले. करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धंगी. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवाची. करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धंगी. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधानी चित्ताचिया. करील ते काय नोहे महाराज, टंग परिपाहे बीज शुद्धंगी. विठाला द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले. करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धंगी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा भंग आहे. या भंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य, महिमा, महिमान वर्णन केलं, पण नाव लिहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची या बांधावर. ही चाल नानासाहेब देशमुखाची आहे. पांचाळ गुरुजी 1 महिना घोकली होती डोंगरावर. विठ्ठल विठ्ठल हो हो असंच करायचे नानासाहेब. चाल म्हणायचे ना वारीमध्ये. हो नुसतं असं केलं. बहुजन्मी केला लागो. स्पीकर नव्हते, लाईट नव्हते, दिव्यावर कीर्तन चालायचे. नानासाहेब बोलायचे, बापरे रामकृष्ण आहे असं वाटते, देव आला वाटते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साहेबराव नाना वारकरी लवकर समजते. तुकोबारायाचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजाचं महिमान गायलं, परंतु ज्ञानोबारायाचं नाव नाही घेतलं. मग ज्ञानोबारायाचं नाव जर घेतलं नाही
हा अभंग ज्ञानोबाराया करताना असा एक वर्ग बोलेल, विठ्ठल जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशी बळ रेडा बोले. नाव आहे काय? करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. नाव नाही. जयाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मांदी वैष्णवाची. नाव नाही. तुका म्हणे तेथे सुका काय उणे राहे समाधाने चित्ताची. नाव जर नाही अभंग ज्ञानोबाराया करता कसा काय? कसं काय? कशाचं काय? कशाचं काय? फटक्यात पाय कसा करता अभंग आहे असं म्हणेल. परंतु लक्षण जे आहे त्या साऱ्या अभंगामध्ये ते ज्ञानोबारायावर लागतात, म्हणून ज्ञानोबारायासाठी अभंग आहे. मग नाव का घेतलं नाही? काय कारण आहे? तर 7 माणसाचं नाव घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे आत्मनाम. स्वतःचं नाव घेऊन बोलायचं नाही. मला वाटते पांडुरंग असं म्हणायचं नाही. मला वाटते असं करावं. नाव घेऊन बोलायचं नाही. स्वतःचं नाव घ्यायचं नाही. राजाचं नाव घ्यायचं नाही. कंजूस माणसाचं नाव घ्यायचं नाही. बायकोचं नाव घ्यायचं नाही. नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही. गुरुचं नाव घ्यायचं नाही. असे 7 नाव घ्याय. राजाचं नाव घ्यायचं नाही. वाड्यात चाललो म्हणायचं. गुरुचं नाव घ्यायचं नाही. महाराज म्हणतात म्हणायचं. नाव घ्यायचं नाही. आत्मनाम गुरोर नाम. नाव घ्यायचं नाही. लक्षणानं सांगायचं. नाव घ्यायचं नाही. नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही बाईने, आयुष्य कमी होते म्हणून. आणि नवऱ्याने सुद्धा बाईचं नाव घ्यायचं नाही, आयुष्य कमी होते म्हणून. करंट लागतो. अगं चहा कर बरं, लागतो करंट. ताटवाड बरं, लागतो करंट. लागत नाही काय? चांगली बायको असेल तर. नाही तर मग म्हशीनं रांधलं हेल्यानं खाल्लं. करंटच लागतो ना. नाव घ्यायचं काय काम आहे? पण नवीन नवीन लोक अग उश्या अग गाद्या काय काम आहे? सोलापूरला पलंगावर बसलो एक साहेब माझ्यापाशी. तिकून एक बाई आली गोल साडीवाली. ती म्हटली अशोक चलणारे आंघोळीला. मला वाटलं हिचा पुतणी आहे हा. आणि मग जेव्हा विचारलं बाई कोण आहे? म्हणे माझे मालक. त्यांना विचारलं साहेब तुमची कोण आहे? म्हणे माझी बायको. मॅडम तुझी बायको? म्हणे हा. तुझं वजन 35 क्विंटल आणि बायको अरे तुरे बोलतो लगा का माणूस हा का लगा? बायको अरे तुरे हा बोलतो लगा पोंगा. नाव घ्यायचं नाही, शिष्टाचार आहे. नाव नाही घेतलं. पण अभंग ज्ञानोबाराया करताय आणि अभंग ज्ञानोबाराया करताय. या अभंगामध्ये समष्टी उपदेश नाही आहे, व्यष्टी उपदेश आहे. एकाच माणसाला उपदेश आहे या अभंगामध्ये, जगाला उपदेश नाही. आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा. 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 तुझ्या सोहिताच्या खुणा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण. हे मनुष्य देहातल्या जीवा ऐक, तुझं चांगलं होण्याकरता सांगतो. हा सर्वाय करता उपदेश आहे.
पण काही काही उपदेश हे वेष्टी आहेत. काही उपदेश जनाला, काही उपदेश मनाला, काही उपदेश पत्नीला, काही उपदेश देवाला. परमात्म्याला सुद्धा उपदेश केला, जनाला उपदेश केला, मनाला उपदेश केला. अधिरा माझ्या मना ऐक एक मात, तुकारे दूषित निरंतर. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. हा मनाला उपदेश, जनाला उपदेश, पत्नीला उपदेश. देव पहावया करी ओ सायास, हा पत्नीला उपदेश. आणि काही काही उपदेश विशिष्ट व्यक्तीला. या भंगामध्ये एकच माणसाला उपदेश आहे. कुणाला? ज्ञानेश्वर महाराजापाशी कृपा करण्याकरता आला. ज्ञानोबाराने उपदेश केला समाधीमधून का आमच्याकडे थांबू नका, आमचं दुकान बंद झालं. देहू नावाचं गाव आहे, तुकाराम महाराज नावाचा साधू आहे, त्याच्याकडे जा, तुमची इच्छा पूर्ण करील. तो व्यक्ती ज्ञानेश्वर महाराजाच्या कडून देहूला गेला. परंतु निष्ठा ज्ञानोबारायावर ब्राह्मण समाजाचा म्हणून तुकोबारायाच्या पाया पडला नाही. पायानी पडला, डायरेक्ट गेला. मला ज्ञानोबारायांनी पाठवलं तुमच्याकडे. कशा करता? म्हणे काय माहित. कुठले ज्ञानोबाराय? म्हणे आळंदीचे. म्हणे आळंदी कोणती रे, चोराची का देवाची? म्हणे देवाची. देवाची आळंदी? चुकला तू. देवाच्या आळंदीतला देव माझ्याकडे पाठवू शकत नाही. का? तोच तो सम्राट आहे. विठ्ठल विठ्ठल. तोच तर सम्राट आहे, तोच तर मोठा आहे. आणि मोठ्या माणसाने माझ्याकडे पाठव, तुम्हाला समजते का? नाही नाही नाही, त्यानेच पाठवलं मला. खोट्या गोष्टी आहे. एवढा मोठा साधू, एवढा मोठा पॉवरफुल महात्मा माझ्याकडे पाठवू शकत नाही. खोट्या गोष्टी आहे. तो म्हटला नाही, मला पाठवलं तुमच्याकडे. हे कागद पहा, हे चिठ्ठी पहा. मी त्यांच्याकडचा उपदेश घेऊन तुमच्याकडे आलो, म्हणून मला तुम्ही उपदेश केला पाहिजे. तुकोबारा म्हटले खोट्या गोष्टी आहे. तो एवढा मोठा मनुष्य माझ्याकडे पाठवणार नाही का? श्रीमंत माणसाकडे गरीब माणसं पाठवतात, गरीब माणसाकडे श्रीमंत माणसं पाठवत नसतात. का? तेच पॉवरफुल असतात ना. खेड्यामध्ये एका व्यक्तीचं दिवाळं निघालं 5-50 हजाराचं, नाही काय? पेपरमध्ये बातमी लिहून आली, मुंबईतल्या एका शावकार दिवाळं निघालं 50 कोटीचं. याला वाटलं खेड्यातल्या माणसाला का आपलं दिवाळं निघालं, त्याचं दिवाळं निघालं, आपण त्याची भेट घ्यायला जाऊ. म्हणून तो इथून गेला रेल्वेनं फुकट तिकीट न काढता मुंबईला. शावकाराला भेटला. मला समजलं. म्हणे काय तुमचं दिवाळं निघालं? म्हणे हां माझं दिवाळं निघालं. तो म्हटला किती रुपयाचं? 50,000 रुपयाचं. त्यानं आवाज दिला त्या शेटनं, इकडे रे. म्हणे काय? याला 50,000 रुपये देऊन टाक. तो म्हटला तुमचं बी निघालं आणि माझं बी निघालं दिवाळं. तो म्हटला बरोबर आहे, पण ती तुझं दिवाळं किती कुकुचकू, तुझं दिवाळं किती एवढंच. मी मोठा आहे, तुझ्यासारखे 2000 दिवाळे माझ्यात बसतात अजून. का मोठा आहे तो? मोठा मनुष्य गरीबाकडे पाठवणार नाही, गरीबाचं सांत्वना करील. मी तर गरीब आहे, माझ्याकडे पाठवलं तुला. खोट्या गोष्टी आहे. ते म्हटले नाही नाही नाही, तुमच्याकडेच पाठवलं. असं काय? अरे ज्यांच्याकडून तू आला त्यांच्याकडे काय कमी आहे? त्यांच्या माझघरातलं सांगत नाही, त्यांच्या दिवाणखान्यातलं सांगत नाही, त्यांच्या अंगणातलं सांगत नाही, त्यांच्या दारातलं सांगतो तुला. का? दारावरून घरात काय चाललं ते समजते. घराची कळा अंगण सांगते असं एक वाक्य आहे. अंगणाचा दरवाजा असतो आणि दरवाजावरून समजते का घराचा मालक किती मोठा असला पाहिजे. आमच्याकडे विदर्भात दिवाणखाने म्हणतात. दिवाणखाने आहे आमच्याकडे. दिवाणखाने सुंदर असतात, मोठे मोठे लाईट, मोठे मोठे फोकस. का? दिवाणखाना पाहिला पाहुण्याने म्हणजे त्याला वाटलं पाहिजे का या घरात पोरगी दिलीच पाहिजे आपण. अंदर उंदीर का खळखळे ना, आपण पहिला दरवाजा चांगला पाहिजे असा नियम आहे. असा आहे. फ्रंट चांगला पाहिजे का नाही. दारामध्ये गेल्यावर समजते घरात काय असेल.
म्हणून दरवाजाची डागडुजी चांगली पाहिजे असते, असं चिंतन आहे, असं शास्त्र आहे. हां, एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही घरी गेले आणि तारावर कपडे वाळले असते, त्या तारावरचे कपडे सांगतात या घराची बाई कशी असेल. कपड्याहून समजते. कसं काय? कपडे वाळू घालायची पद्धत आहे, फाटकी बनेन आहे, वाळू घालायची आहे, पण अंगणात दरवाजा लागून अंगण आहे ना, त्या तारावर कपडे वाळू घालताना फाटकी बनेन कशी वाळू घालायची? फाटकी बनेन आत टाकायची, वरून टावेल टाकायचा, अर्धा इकडून अर्धा तिकून. ये अंदर की बात है, बनेन अंदर आहे. पण नाही, ढोंग फाटक्या बनेनी. पायजामा वाळू घालायला कसा घालायचा? पायजामा वाळू अर्धा तिकडून टाकायचा, 2 पाय इकडून टाकायचे. नाही, एक टंगळं तारावर आणि एक टंगळं खाली, एका जनार्दनी एकपणे उभा. तारावरचे कपडे सांगतात बाई कशी असन, याची बायको कशी असन, कपडे सांगतात. एखाद्या घरी आपण गेलो आणि एखादं शेंबळं मुलगा धावत आलं, त्याच्या नाकाला शेंबूळ, त्याचे हे पिंढरे झाले काळे काळे कीट, शेंबूळ पुसू मागून अमरावती भडकली. समजाव घर मालकात काय दम असन. समजला का नाही? ए घर मालक, दारावरून समजते आत काय चाललं ते. म्हणून आतलं नाही सांगितलं. अरे ज्याच्या दारात पाय टाकल्या बरोबर जयाची
जमलं बुवा. तुकाराम महाराजांनी सांगितलं का ज्यांच्या दारामध्ये गेल्याबरोबर सोन्याचा पिंपळ आहे त्याच्या घरात काय नसल, आणि तुझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची शक्ती ज्या ज्ञानेश्वर महाराजांमध्ये आहे त्या ज्ञानेश्वर महाराजांनी तुला माझ्याकडे पाठवलं. म्हणजे ज्ञानोबारामध्ये ताकद आहे, पण तुझ्यात काहीतरी दोष असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे तुला जे पाहिजे त्या गोष्टी मिळतील तुला. ज्याच्याकडे एवढी श्रीमंती आहे, दरवाजामध्ये गेल्याबरोबर सोन्याचा पिंपळा एवढी श्रीमंती ज्याच्या घरामध्ये आहे, त्याच्या आत काय नसल एवढी ज्याची ताकद आहे तो व्यक्ती माझ्यासारख्या यत्किंचित माणसाकडे पाठवू शकत नाही तुला. तो म्हटला महाराज ज्ञानोबाऱ्याकडे भरपूर आहे, पण असणं म्हणजे देणं आहे का सांगा. असते फार, पण देणारे फार लोक कमी असतात. असणं म्हणजे देणं नसते. कित्येक लोकांकडे फार असते, परंतु त्यांचा हात खिशामध्ये जातच नसतो. त्यांचा हात जातो समोरच्या माणसाच्या खिशामध्ये. धरका काढका घाल, धरका काढका घाल. आणि ज्याला द्यायची सवय असते त्यानं खिशामध्ये हात घातला म्हणजे तो फाटका असतो खिसा एकदम डायरेक्ट खाली निघतो. ज्याला द्यावं वाटते त्याच्यापाशी पैसे नसतात, ज्याला द्यावं वाटत नाही त्यापाशी फार पैसे असतात. श्रीमंत माणसं कंजूस असतात. एक आमचा मित्र होता, फार पैसे कमवले, लग्न केलं नाही. मी म्हटलं लग्न कर. तो म्हटलं लग्न करायचं नाही. म्हटलं का नाही करायचं? फार पैसे कष्टाने कमवले. म्हटलं लग्न का नाही करायचं? समजा बायको केली आणि ती भेटली सांडउबड करणारी, तर मग काय करायचं? तिनं केला खर्च आणि मग काय करावं म्हणे. म्हटलं मग लग्न झालं मग लेकरं होईन. म्हटलं मग त्याचा खर्च करायला लागेल. आणि मग त्याचा खर्च पुन्हा, मग तो खर्च, मग ती शाळा, मग त्याचं नको नको नको. पैसे कमवले कसा करता? फक्त कमवले टुकू पाहायसाठी. म्हटलं मूर्खास काय, एवढे मोठे पैसे आहे बायको करला का? तो म्हटलं तसं नाही, कंजूस बायको भेटली बरं होईल. समजा मी एवढे पैसे कमवले, टाक तेल आणि टाक डाळ आणि टाक शेवया आणि टाक खायन बकर मग काय करा असं म्हटलं. तो त्याला म्हटलं तुझं काय म्हणणं आहे? तो म्हटलं कंजूस बायको असली जमते. म्हटलं बरं कंजूस देतो तुला, काही काळजी करू. आमचा एक मित्र होता, त्याच्या घरी फार कंजूस होती खानदानी. मी म्हटलं एक मुलगी आहे कंजूस बापाची, जमते काय? तो म्हटलं जमते. म्हटलं मग तुझ्याकडे त्यांचे पाहुणे पाठवतो पाहायला. मुलीकडचे पाहुणे मुलाकडे पाहायला आले, मुलाला पाहिलं आणि जेवणाला पाहुणे बसले मुलीकडचे. मुलाच्या बापानं स्टीलचे खोल ताटं पुढे वाढले, त्यात फुल पाणी भरलं. 10 माणसं बसले जेवायला. बाजरीची भाकर घेतली हातात, नवरीच्या बापाच्या पुढे आला बरं का, आणि भाकर पाण्यात बुडवली आणि वर काढली आणि बोला पुंडलिक वरचा घ्या घास. 10 माणसं ताटात भाकर बुडवली, घरात नेऊन ठेवली. दोस्त म्हटला पसंत आहे का? म्हटलं पसंत आहे आपल्याला, काही टेन्शन नाही, असंच तर पाहिजे, काय करत नाही. तुम्ही उद्या या पाहायला. नवरदेवाकडे लोक गेले मुलीकडे पाहायला. मुलगी पाहिली, पसंत झाली आणि त्यानंसुद्धा नवरीच्या बापानं ताटं भरले खोल स्टीलचे. भाकर घेतली हातात आणि आला नवरदेवाच्या पुढे. भाकर धरली वर, नवरदेवा बापाच्या पुढे आला. भाकर वर धरली, दिसते काय अंदर? म्हणे हो, बोला पुंडलिक वरचा घ्या घास. तो म्हटला तुम्ही लोकांच्या ताटात बुडून भाकर सत्यानाश केला भाकरीचा. आम्ही 100 माणसात फिरलो तरी जिवंत ठेवली. बघा हल धक्का लागला हिला काय? तो म्हटलं जमते का? जमते म्हटला. लग्न झालं. 4 महिन्यांनी सकाळी नवरदेव म्हणणारा शेतात गेला 2 किलोमीटर. तिकडून पळत आला. कशा करता? आपल्या बायकोनं दिवा उजवला का नाही रॉकेलचा म्हणून. पळत आला. म्हटलं का गं? म्हणे काय तो दिवा उजवला? म्हणे हो. कधी? तुम्ही गेले तेव्हा. असं दिवा उजवताना फुंकर मारायची नसते तुला माहिती आहे ना? म्हणे हो, फुंकर नाही मारली. मग काय केलं? वाटेला बोट लावलं आणि दिवा विझवला. मला वाटलंच तू वाटेला बोट लावशी दिवा विझवशील. म्हणे हो, असं तुला विझवतात ना? म्हणे हा. मला सांग तू वाटेला बोट लावलं तेव्हा वाटेला बोट लावताना जे बोटाला तेल लागत ते काय केलं? आणि मला सांगा बोटाला तेल लागते किती? 2-3 लिटर नाही का? भिंतीला पुसलं असल. ती म्हटली पागल नाही, कंजूस बापाची आहे. पण मग चाटून घेतला. हा. तर म्हटलं वा वा जमलं गड्या. मी तेल चाटलं
पण तुम्ही एवढ्या लांबून पळत आले, पायातला बूट किती घासला तुमचा? याची अक्कल आहे का तुम्हाला? माझ्या बापाने तुम्हाला दिला लग्नात बूट तो म्हटला पागल नाही, घासू देईन. मग काखेत आणला की नाही पाय म्हटला. श्रीमंत माणसं असतात पण अतिशय कंजूस असतात. तो म्हटला महाराज ज्ञानोबाराकडे फार आहे पण द्यायची बुद्धी आहे काय सांगा. महाराज म्हणतात तुला माहित नाही ज्ञानोबारा आहे. ज्ञानोबारा आहे, ज्ञानोबारा आहे, श्रीमंतही आहेत आणि ज्ञानोबारा आहे उदार सुद्धा आहे. व्याघ्रानी कृपाळू येतो दुर्लभ दातारा. श्रीमंत माणसं उदार असणं दुर्लभ आहे. हा का? श्रीमंत जर उदार असेल तर त्यांच्या घरी देव राहत असतो. विठ्ठल विठ्ठल कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. माझा ज्ञानोबा माझी माऊली कृपाळू आहे आणि उदार सुद्धा आहे. श्रीमंतही आहे, धनवानही आहे, पण देण्याकरता सुद्धा पात्र अपात्राचा विचार करत नाही. म्हणून न पाहे याती कुळाचा विचार पाहत नाही का? देण्याकरताच जन्माला आले ते असं चिंतन आहे. म्हणून ज्ञानोबारा फार श्रीमंत आहेत, फार मोठे आहेत, पण देण्याची फार बुद्धी आहे. देण्याची बुद्धी ज्याची आहे, ज्ञानोबारा म्हणतात जेथ संपत्ती आणि दया. वस्ती आलिया एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी अवतार माझी. म्हणजे देणे आणि असणे ह्या दोन गोष्टी एका ठिकाणी येऊ शकत नाही. सुंदरानी पतिव्रता सावधान होई श्रोता येतो दुर्लभ जी दातारा. दुर्लभ आहे काय? मोठ्या माणसाच्या मनामध्ये दातृत्व असणे. तुकोबारायाला म्हटला तो श्रीमंत आहे पण देऊ शकतील काय? तुकोबाराया म्हणतात अरे तुला माहित नाही, त्यांच्यामध्ये फार दातृत्व आहे. मला सोनं नाही पाहिजे, संपत्ती नाही पाहिजे, मग काय पाहिजे? मी त्यांच्या पुढे गेल्यानंतर अशी ताकद आहे त्यांच्यामध्ये काय? मी बसलो त्यांचं धरणं धरून आणि आतून समाधीतून निघून आले आणि मला स्पर्श केला की ब्रह्म बनवील. तुकोबाराया म्हणतात पागल आहेस तू, तुला ब्रह्म बनवील यात काय नवल आहे?
त्यांच्यात अंगी आईशे बळ रेडा बोले, अंगी आईशे केल्यावर देव बंधुल्यात काय नवलंय? अरे साऱ्या जातीमधला, जनावर जातीमधला सर्वात निर्बुद्ध प्राणी का? सर्वात निर्बुद्ध प्राणी का? रेडा म्हणजे म्हैस ब्रह्मदेवाने निर्माण केली नाही, म्हैस निर्माण केली विश्वामित्राने. एकी सृष्टीवरील सृष्टी केली, त्याच्यामधली म्हैस आहे. झाडू, फडा, कपडा, घर झाडायचा त्याच्यामधला आहे. नारळ त्या सृष्टीमधला आहे. म्हणून नारळ दिसायला वरून कठीण, अंदर रामकृष्ण, हे त्याची सृष्टी आहे. ब्रह्मदेव सृष्टीत नाही, हे काही पदार्थ त्या सृष्टीतले राहून गेले, त्यातली म्हैस आहे. हां, जर्शीची गाय जर हॉर्न वाजवला ट्रकवाल्याने तर जागा देईल, बकरी सुद्धा बाजूला सरळ. हो, गाय आपली गावरान तिथं प्रश्न नाही, फार चंचल आहे, तिथं लगेच होईल. पण म्हैस किंवा रेडा अजिबात बदलत नाही. म्हणून सर्कशीमध्ये शिव आहेत, हत्ती आहेत, वाघ आहे, पण रेडा बघितलं काय कवा? रेडा बघितलं का कवा? हेल्या हेल्या, वराडी भाषा. हेल्या पाहिला काय तुम्ही? कसं काय हेल्या? रिंग मास्टरला दाबून टाकन, खाली मारून टाकन, निघून जाईल. असं का? भयंकर मुडदाळ जात, एकदम मुडदाळ जात. 1000 गायीमध्ये गाईचं वासरू सोडा, सोडलं की आपली माय पकडाल. आणि 10 म्हशीमध्ये म्हशीचं पारडू सोडा, वगारू. सोडल्याबरोबर जो सोडतो त्या पायाच्या मध्ये धडका मारायला पहिल्यांदा. तर वाटत तीच आपली म्हैस आहे का? त्याला धडका मारा, त्यानं तोंडावर मारली म्हणजे पुन्हा जाईल दुसऱ्या म्हशीकडे, तिला तो सास पडन. तिने लात मारली म्हणजे रॉंग नंबर, चालला पुढं पुन्हा. म्हैस आणि म्हैस तपासल का? म्हैस तशी मुरदाळच आहे. हां, गाईचं दूध पिलेलं लेकरू पा, म्हशीत दूध पिल्ले लेकरू पा. म्हशीत दूध पिल्ले लेकरू, त्याची माय म्हणते आमचं पोर बोलबिना रडबिना. काय रडणार आहे? म्हशीत दूध पाजलं तू काय रडणार? बसलं की बस, म्हशी जाईन ते, म्हशी दूध पिलं ते. असा फरक आहे गाय दुधामध्ये म्हशी दुधामध्ये, असं चिंतन आहे. म्हणून दुधामध्ये सुद्धा फरक आहे म्हशीच्या आणि गाईच्या. ट्रकवाला रेड्याच्या पाठीपाशी येतो, शेपटाला ट्रक लावतो, खाली उतरतो ड्रायव्हर, लोखंडाची सळई काढतो आणि त्याच्या पाठीवर 10-12 रट्टे मारतो. 13व्या रट्ट्याला मागे पाहतो काय चाललं पाकिस्तानात, तोपर्यंत त्याला पता नसते का? म्हैस आहे ती. एखादा व्यक्ती लवकर उठला नाही, काय का म्हशीच्या पोटचा आहे काय का, उठत नाही का, किती वेळ झाला तुला सांगून ना कसं का? एकदम मुरदाळ काम. एवढी मुरदाळ जात ज्ञानोबाराने गाईला नाही घेतलं जवळ, बकरी नाही घेतली, जी जात सर्वांनी टाकून दिली त्याला जवळ घेतलं आणि त्याचा चमत्कार करून दाखवला. समाजाला दृष्टांत नेहमी माहित आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला. गर्व द्विजाचा हरविला, गर्व द्विजाचा हरविला.
मारायची ब्राह्मणाने. आणि चेष्टा केल्यानंतर चेष्टाच करत असताना एक कोळी रेड्याच्या पाठीवर पखाल घेऊन पाणी भरण्याकरता चालला होता. तुझं नाव ज्ञानोबा आहे, याचं सुद्धा नाव रेड्याचं ज्ञानोबा आहे. त्या कोळ्याला आवाज दिला, ए इकडे आण. तू आणि हा एका नावाचे आहे, मग तुझं आणि याचं सर्व बाजूने समांतर आहे काय, समानपणा आहे काय? ज्ञानोबा म्हटले हा. अरे त्याला मारलं की तुला लागल का? म्हणे हा. रेड्याच्या पाठीवर आसूड मारला, ज्ञानोबाराच्या अंगावर वळ उमटले. ब्राह्मण म्हटले का हा बंगाली विद्या शिकला म्हणून तिकडचं तिरपटम तारपटम कुनपटम दसकटम असं म्हटला. मग दुसरी परीक्षा घ्यायचं ठरवलं. ज्याप्रमाणे तू बोलतो त्याप्रमाणे हा बोलेल का? ज्ञानोबाराय म्हटले मी बोलतो किंवा मनुष्य बोलतो यात काय नवल आहे? माणसं बोलतात साधी भाषा. माणसं जे लवकर शिकू शकत नाही, बोलू शकत नाही, अशी वेदाची भाषा हा बोलल. असा प्रसंग आहे. हा वेद बोलल. वेद बोला म्हटले नाही ब्राह्मण. ब्राह्मण म्हणतात का तुझ्याप्रमाणे हा बोलेल काय? माझ्याप्रमाणे काय सांगता? माझी भाषा काय सांगता? मी तरी माझी भाषा साधी आहे. माझ्यापेक्षा 100 पट बोलेल आणि वेद बोलेल आणि मी सांगेल ते बोलेल. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. मला सर्व माहित आहे, मी जाणतो, पण यांच्याकरता तुला बोलायचं आहे. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओंकार शब्द प्रणवाचा आणि लगेच रेड्याने मस्तकावर हात ठेवल्याबरोबर स्पर्श दीक्षा, त्याला म्हणतात 8 दीक्षा आहेत ना, 8 प्रकारच्या. आलिंगन दीक्षा, संकल्प दीक्षा, स्पर्श दीक्षा, मंत्र दीक्षा. हे जे दीक्षा आहेत ना, ह्या दीक्षा दृग दीक्षा, दृष्टीने दीक्षा. कासवीच्या पिलांना भूक लागल्यानंतर पिलं आईची आठवण करतात. कासवीला स्तन नसतात पण भूक लागते पिलांना. आठवण केली की कासवी पाण्याच्या वर येते विहिरीमध्ये आणि पिलंही वर येतात. मग स्तन नसल्यामुळे पाजू शकत नाही. मग काय करते कासवी? कासवी फक्त आपल्या पिलांकडे दृष्टी भरून पाहते. दृष्टी भरून पाहिलं, दोघाची झाली नजरा नजर की पिलांचं पोट भरणं सुरू होते. तुका म्हणे माय कासवीचे पिले पाय, कासवीचे पिले पाय, कासवीचे पिले पाय. तुका म्हणे माय कासवीचे पिले पाय, कासवीचे पिले पाय, कासवीचे पिले पाय. कुर्मीचिया पिलिया दिठी पानाये धनंजया. ज्ञानेश्वर महाराज, हे धनंजया, कुर्मीचिया पिलिया दिठी पान आहे. दृष्टीने ज्याप्रमाणे कासवी आपल्या मुलांचं पोट भरते त्याप्रमाणे साधू कृपा कटाक्षे न्याहाळीले आपुले पदी बैसविले. बाप रखुमा दिवरु विठ्ठले भक्ता दिदले वरदान. डोळ्याने पाहिलं की पहा पहा कृपा दृष्टी बोलावरली या गोष्टी. संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा. तरी तुम्हा माने एवढा होईन मी. पहा पहा
पहा कृपा दृष्टी, पाहो आमच्याकडे पहा, आमच्याकडे पहा. का तुम्ही पाहिलं की शांत विठ्ठल 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 नाही का. जोडून अंजुळ असे दाना उताविळ. तुकाराम महाराज. पहा पहा कृपा दृष्टी, बोलावरली या गोष्टी. हात जोडले, अंजूळ जोडून तुमच्या पुढे उभा आहे, दाना करता माझ्याकडे पहा. म्हणजे काय, याला दृग दीक्षा, दृष्टीतून टाकलेली दीक्षा. नजरने नजर से मुलाकात करली, और रहे दोनों खामोश बात करली. डोळ्याने डोळ्याची एकत्र झाले डोळे, दोन डोळे का न बोलताच तृप्ती होत असते. साधूने आपल्या डोळ्यामध्ये डोळे टाकले, म्हणून भगवंताची मूर्ती, साधूची मूर्ती डोळ्याच्या लेवलला असली पाहिजे. नाथ भागवत सांगते. कशामुळे? देवाचे डोळे आणि आपले डोळे यांची समान सत्ता पाहिजे. तसा टावर रेंज, मोबाईलवाले रेंज, एक रेंज, तशी साधूची डोळ्याची रेंज, आपली रेंज एक पाहिजे. म्हणजे डोळ्यामध्ये डोळे. आपल्या घरी साधू आले उठून का उभं राहायचं, काय कारण आहे? याचं उत्तर सांगतात शास्त्रकार का साधूच्या मेंदूमध्ये आध्यात्मिक ऊर्जा असते. त्यांची ऊर्जा आणि आपली ऊर्जा समान झाली पाहिजे, आणि त्यातले वेव्ज, त्यातल्या ज्योती आपल्या याच्यामध्ये गेल्या पाहिजे. म्हणून एक समान. मस्तक समाधीवर का ठेवायचं? ते स्पर्श दीक्षा आहे. जिथे ज्ञानोबा आहे त्यांचा करण समाधीपर्यंत आहे. समाधीला मस्तक लागलं म्हणजे ज्ञानोबाराची ऊर्जा आपल्या मेंदूमध्ये प्रविष्ट होऊन संपूर्ण शरीरामध्ये प्रसारित होत असते. म्हणून देवाच्या पायावर मस्तक नाही का. मस्तक हे पायावरी या वार करी. आपला संप्रदाय मस्तक पायावर ठेवायला सांगतो का? अंगठ्यामध्ये विष्णू देवतेची स्थापना आहे एक. आणि दुसरं उत्तर असं आहे, साधूचा सारा परमार्थ अंगठ्यामध्ये समाविष्ट असतो. म्हणून अंगठा मस्तकाला लावला पाहिजे. काही ठिकाणी असं लिहिलं आहे, अंगठा चूसन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्पर्श दीक्षा, दृग दीक्षा, अशा दीक्षा आहेत 8 प्रकारच्या. त्यापैकी ही दीक्षा आहे स्पर्श दीक्षा. ज्ञानेश्वर महाराजांनी मस्तकावर हात ठेवला रेड्याच्या, आणि त्याला सांगितलं की तू बोल रेडा. ओम गंगणपतये नमः अग्निमिळे पुरोहितम. ऋग्वेदामध्ये रच बोलायला लागला. बोलविना रेडा निकमवाचे, बोलविना रेडा निकमवाचे, बोलविना आगम. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद काढले. जो साधू ज्ञानेश्वर महाराज सारखा सम्राट साधू रेड्याला स्पर्श करून त्याच्या मुखातून वेद ओढू शकतो, तर तुला पवित्र करणार नाही का? मग का नाही केलं? अरे महाराज काही करू शकत असतात. करील ते काय
काय विचारतो? अरे काय करणार नाही हे विचार. हा ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर महाराज. तुला माहित नाही, दिंडी निघाली पंचगंगेला आणि मग एका राजाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुलीच व्हायच्या. आणि मग राजानं ठरवलं आता मुलगी झाली तर हिला मारून टाकू, राणीला. आणि मग त्या सुईणीला, त्या मांगिणीला जवळ बोलून मुलगी झाल्यावर सांगितलं का राजा मारून टाकेल, म्हणून तू काय करायचं, एवढंच सांगायचं मुलगा झाला. पण बामणानं सांगितलं का लग्नाला येपर्यंत जर बाप त्याचं तोंड पाहीन तर मरून जाईन जिता, असं सांगितलं. कुणाला? राजाला. लग्नाला येपर्यंत मुलगीच मुलाच्या अवस्थेत वाढवली. आणि पुढे पुढे लग्नाचं ठरलं, नवरदेव मुलगी पसंत झाली, लग्न ठरलं, लग्न होणार. त्या मुलीला वाटलं आज नाही उद्या प्रकट होईल आपलं, आपण मुलगी आहे, आपल्या आईला मारून टाकाल, आपल्याला मारून टाकाल राजा. म्हणून मुलगी रात्री घरून पळून निघाली राजवाड्यातून आणि झाडावर लपून बसली. संत मंडळी ज्ञानेश्वर महाराज सर निघाले होते पंचगंगा कोल्हापूर त्या भागाला. दिंडी चालू होती. मुलीला वाटलं आपल्याला आत्महत्या करायची आहे, पण साधू दिसतात, वारकरी दिसतात, म्हणून ती मुलगी झाडावरून खाली उतरली आणि दिंडीची आडवी गेली आणि ज्ञानोबारायाच्या पुढे उभी राहिली. रडायला लागली. माऊली म्हटले काय झालं तुला, का रडतेस? ती म्हटली आमच्या आईला 7-8 मुली झाल्या, राजा नाराज झाला, माझे वडील, आणि मला मारणार आहे. माझ्या आईनं आत्तापर्यंत राखलं, मी मोठी झाली, लग्न होईपर्यंत पाहायचं नाही हे ढोंग केलं, पण मी मुलगीच आहे, माझं तर कळलं तर मारून टाकेल म्हणे. मग मी आता जीव देण्याकरता निघाली, निदान आमची आई तर सुरक्षित राहील, असं बोलली ती. असं म्हटली आणि चटकन खाली वाकली आणि साष्टांग दंडोत केला. महाराजांचे पाय पकडले ज्ञानोबारायाचे. हां, रडायला लागली. ज्ञानोबारायाचे पाय धुवून निघाले. हा भाव आहे. हनुमानजी लंकेमध्ये गेले, वरून अंगठी टाकली, मुद्रिका, चितेनं मुद्रिका हातात घेतली. ही तर रामाची आहे वाटते, रामाची असल असं वाटते, पण रावणाने अशी मायावी तयार केली का काय माहिती, पण मायावी मला स्पर्श करू शकत नव्हती, गुप्त होऊन गेली असती. ही रामाचीच आहे. अरे बाप रे, 6 महिने झाले, माझा देव किती लांब आहे, तिथून तू आत्ता आली. अरे बाप रे, मला तर काहीच नाही भेटलं त्याचं आतापर्यंत, आवाज नाही, नाव नाही, काही नाही, तू आली. अरे बापरे, लय लांबून आली बाबा, असं म्हटलं ना. मस्तकाला लावली मुद्रिका. नवलाय का हनुमानजी वर बसले होते. काय म्हणते ऐका, तू तर फार लांबून आली बाबा. समुद्र कसा बोललं घन केलं तुला, किती लांब गेले राम. राम जिवंत आहे का आमचे, तुला माझ्याकडे फेकून दिलं का? तुला आता विचारत नाही, तू थकून आली की नाही, असं बोलली मुद्रिकेना. नवलाय का गवताची गादी केली, वरून पानं अंथरले, झोप घे 2 तास, तू थकली ना, माझ्या रामाची आहेस ना. हनुमानजी म्हणतात अरे ज्याचं मुद्रिकेवर एवढं प्रेम, तिला कस काय 6 महिने टाकलं रामाने, रामाला अक्कल आहे का नाही. हनुमानजी झाडावर, तिचा भाव पाहून हनुमानजी रडले. अचेतनी भावो पाहो, हनुमानजीच्या मुखातली ओवी आहे ही रामायणामधली. अचेतन मुद्रिकेवर एवढं प्रेम आहे हिचं, रामावर किती प्रेम असं. हा भाव आहे, चांगला आहे का. हा भावच देव दाखवील, बाकीचं अलीकडचं सारं असंच आहे. इथपर्यंत जावं लागेल तुम्हाला मला सर्वांना, बाकीचं काही खरं नाही.
सर्व सर्व आहे, बरंच बरं आहे. पण इथपर्यंत जर आपण पोहोचलो नाही, समाधीवर डोकं ठेवताना, देवाच्या पार मस्तक ठेवताना, गुरुचे दर्शन घेताना मजा नाही. भाव जेवढा पोचवतो जवळ, तेवढं जगात कोणतंच साधन नाही परमात्म्याची जवळी साधायसाठी. हा भाव आहे. नाथराय म्हणतात, वा केवढी भावना असेल हिची रामावर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चांगला आहे का? परमात्म्याला देवा कारणे भाव तस्मात. भाव हा मुख्य धर्म आहे परमार्थातला. मुख्य तो नसला तर मजा नाही. पण काय होते, पैसेवाल्याच्या मनात लवकर भाव निर्माण होत नाही, गरीबाच्या मनात लवकर भाव निर्माण होतो. गरीबाच्या घरी जर महाराज गेले तर मुलगी धावते, पोरग धावते, बाप धावते, माय धावते, सारं घर धावते. आणि असा चहा करते फुल, कपाई फुल आणि बशी फुल. अंगठा जाळत जाळत आणते गरीबाची बाई चहा फुल. असा गोड करते का बशीतला प्याले आणि कप खाली ठेवला तर चिटकला समजा फरशीला कप. इतका गोड करते. तुम्ही श्रीमंताच्या घरी जा, अर्धाच कप असतो, चहा आहे अंदर टाका मुंडक. बाई चहा फार फिका केला. कसं काय? वामन त्या बापाला डायबिटीस आहे. मग आम्हाला काय चालतं डायबिटीस आहे? त्याला डायबिटीस आहे. अर्धाच कप चहा असतो, अर्धाच कप, पण तोही फिका फिका. मागे तो निघाला होता मग स्टीलचा, एवढा झपाट्या होता, स्टीलचा मग होता तो. तो पहिल्यांदाच माया पुढं आला आणि तो पोरगा म्हटला, प्या प्या. एवढा का प्या प्या? आला का लय ना प्या प्या. त्याचा आग्रह झाला म्हणून मी प्यायला लागलो. 2 जबर फुरके मारले, त्याचं बूड पडलं उघडं. त्या मगाला म्हटलं, का रे मगा, चहा संपला काय? मग म्हटला, मग ठेवा खाली आता. तो मग आतून वेल्डिंग होता, मला माहीतच नाही. दिसाला एवढा, असाला एवढा नाही, सारं खोटंच. झूठही लेना झूठही देना, झूठही भोजन झूठच बेना. तुलसीदास. खोटंच. अर्धा तास बसा संसारिकाच्या घरी, शब्द बोलणार नाही. आणि उठून जेव्हा तुम्ही पायात चप्पल घालाल तेव्हा घर मालक म्हणतो, महाराज तुम्ही लय काही करता बा, चाय करू देत ना. अरे अर्धा तास तो या घरी बसलो, चहाशीत आलो होतो. घरून उठेपर्यंत बोलणार नाही आणि चप्पल घालताना म्हणतील. भाव, त्या भावाचा परिणाम. ज्ञानवाऱ्या खाली वाकले आणि म्हटलं, ए उठ उठ, तू स्त्री नाही, तू पुरुष आहे. स्त्रियेचा तो केला पुरुष. नाव जयशिंगी होतं आणि नंतर ज्ञानोबारायण ठेवलं जयसिंग आणि त्याच्याच नावावर झालं जयसिंगपूर. विठ्ठल विठ्ठल जो साधू स्त्रीचा पुरुष करू शकतो तो काय करणार नाही हे विचार.
हे करतील का आणि ते करतील का आणि ते करतील का सारखा संशय घेऊ नको. ज्ञानोबार आहे, ज्ञानोबाने जर मनात आणलं तर तुझ्या घरी तुला मुक्त करतील, घरी तिथं येऊन. हां का महिमा आहे ती. ढोलकी असते, ढोलकीला जर उजवीकडे चांबळं लावलं कोल्ह्याचं आणि डावीकडे चांबळं लावलं वाघाचं, तर वाघाच्या चांबळ्यावर थाप मारल्याबरोबर इकडचं चांबळं आपण होऊन फुटते. का? त्या चांबळ्याचा वैयक्तिक महिमा आहे. तसा साधूचा स्पेशल महिमा आहे देवापेक्षा. साधूचं वैयक्तिक महात्म्य आहे. त्यांच्यापाशी देवासारखा विचार नाही, देव विचार करतो, साधू विचार करत नाही. नाही काय? एका बाईला मूल नव्हतं, नारद आले. नारद म्हटले, बाई का नाराज झाली? म्हणे मूल नाही. नारद म्हटले, मूल नाही? म्हणे हा. मग मला मूल कधी होईल सांगा. नारद म्हटले, अगं मूल नाही तर बरं झालं ना. म्हणे काय? अरे ज्याला मुलगा आहे त्याला विचार. ज्याला मुलगा नाही त्याला एक चिंता, मुलगा नाही. ज्याला आहे त्याला 1000 चिंता. मुलगा मोठा झाला पाहिजे, शिकला पाहिजे, लग्न झालं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, सुनबाई आली पाहिजे, तिनं आपल्याला चपला मारल्या पाहिजे, 1000 चिंता. म्हणून आमचे महाराज सांगायचे, ज्याला मूल नाही त्याला परमात्म्याने भजन करण्याकरता मोकळं ठेवलं. मोकळं राहायचं. पण लोकांना करमत नाही. याचा अंगारा खाय, त्याची माती खाय, त्याचा नारळ खाय, त्याची अगरबत्ती खाय. गुजरातला जाय त्या मात्रेचा शेंबूळ खाय, ते मेली खाय का होती माती. वारकरी माणसं मुला करता. हां नारद म्हटलं राहू दे नाही तर. ती म्हटली नाही मला मुलगा पाहिजे. नारद म्हटलं देवाला विचारतो बाबा. देवाकडे गेले 1 महिन्याने. देवा म्हणे काय? रजिस्टर काढ बरं. रजिस्टर काढलं. काढ बीड जिल्हा. अनुसयाबाई पांढरे. अनुसयाबाई पांढरे. तिल्लकर किती आहे बाय बरं? देव म्हटला थांब. अनुसयाबाई ये. अनुसया ये न्यू यस ये वा ये. बरोबर थांब. रेकॉर्ड पाहिलं. अनुसयाबाई पांढरे. काळे दिसले. पांढरे पाहणारे कायला का काळे दिसले? पांढरे पाहिजे पांढरे काळे तू. मी म्हणतो पांढरे तू लावतो काळेला का? पाय बरं पांढरे. हां या बाईला तिच्या शेतामध्ये झाड आहे चिंचेचं, त्याला जेवढे पान आहेत तेवढे जन्म घेतल्याशिवाय मूल होणार नाही. म्हण कसं का? अरे हिनं मुलगा व्हायसाठी पोरीचे लय ऑपरेशन केले, लय मुली मारल्या गर्भात, बालहत्या केली, लेकरं होणार नाही. तिच्या घरी जाऊ का नाही? जाणं सांग तिला. नारदाला वेळ भेटला नाही. वर्षभराने नारद आले. राम बाई लय वाईट झालं. म्हणे काय वाईट झालं? लय वाईट झालं. म्हणे काय वाईट झालं? देवाकडे गेलो होतो आणि मग रेकॉर्ड पाहिलं तुझं आणि मग तो मागे पाप केलं ना. आणि मग देव म्हटला तो या शेतात झाड आहे चिंचेचं आणि तेवढे पानं जन्म घेतल्याच्या मुलगा होणार नाही. बाई म्हटली डोकं फिरलं या. म्हणे कसं का? हे अंगणात जे लेकरं आहे कोणाचे होय? मग म्हणे कोणाचे? म्हणे तुझे. म्हणे हां. कसं का? म्हणे हां. तुम्ही गेले? म्हणे मग एक साधू चालला होता रस्त्याने आणि मग तो म्हटला 1 रोटी देगा तो 1 बच्चा होगा आणि 3 रोटी देगा 3 बच्चे होगे. आणि मग मी त्याला बस 3 भाकरी देऊन टाकल्या. आणि मग 1 नाही जुळे नाही तिळे झाले की. म्हणे कवा? तवा तिळे झाले. म्हणे हा. नारद झाले स्तब्ध आणि मग गेले वैकुंठात. देवा रजिस्टर काढ बरं. बीड जिल्हा काढ. अनुसाबाई पांढरे काढ. कसं का? लेकर बाय किती आहे? लेकरूच नाही. काय बोलतो का? काय बा माणूस आहे का? लेकरं नाही म्हणतो. कसं का? अरे काय बोलतो का? मी गेलो ना सकाळीच्या घरी 3 लेकरं आहे तिला 3 लेकरं. चल बरं. आले देव नारद. 3 लेकरं. देव म्हटला हे काम आपल्या ताब्यात नाही, यानं आपल्या हातातलं नाही आहे. आपल्या वरची एक स्टेप आहे. कुणाची? साधूची. त्यानं केलं वाटते. हां का? साधू म्हणतील ते करतील. म्हणून करील ते काय करणार नाही महाराज. मग का नाही केलं? तुझ्यामधला शुद्धत्वाचा अंश किती आहे, तू किती अशुद्ध आहे हे चेकअप केलं पहिल्यांदा.
आणि म्हणून परिपाहे बीज काही करतील, पण तू किती पॉवरफुल आहे, किती शुद्ध आहे, किती अशुद्ध आहे हे पहिल्यांदा तपासतात आणि तपासलं शुद्ध आहे समजलं का एका मिनिटात तुझं कल्याण करतील. साधू करतात, मान्यच आहे, पण कुणाचंही कल्याण करत नाही, त्याला पहिल्यांदा तपासतात. देव सुद्धा तपासतो. का? संताला आणि भगवंताला आपण कसे आहे कळत असते. म्हणून कोणत्या माणसाला काय द्यावं, कधी द्यावं, किती दिवस द्यावं आणि कधी घेऊन जावं याची सारी व्यवस्था परमात्म्याकडे आहे. आपण अजून देवापेक्षा हुशार झालो नाही. त्याला माहीत आहे याला काय द्यायचं, किती दिवस द्यायचं, द्यायचं का नाही द्यायचं. म्हणून काही काही लोकांना देवाने बरोबर ठेवलं दूर 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 दूर. काही काही पुढारी आहेत महाराष्ट्रामध्ये, भयंकर संपत्ती कमवली, सारा महाराष्ट्र विकत घेईल, पण पोरगच नाही, कुकुस्कू आहे का पोरग, आहे का, कशाचं काय फाटक्यात पाय, पोरगच नाही. कसं काय पुंडलिकवरचा बोलायचं नाही, पैसे किती घे, पोरग मागायचं नाही, लेकरूच नाही, कोकरू सुद्धा नाही, लेकरू कुठलं काढलं. आणि झोपडपट्टीच जा, लेकरच लेकर, किती लेकर, काळे काळे किट, किती लेकर, कुठेही लेकरच. चंद्रबागेत पाय ना, आंधळे माणसं, इकडे 10-12 तिकडे 10-12 मध्ये नवरा बायको, लेकरच लेकर, लेकरच लेकर. झोपडपट्टीत पहा, काळे काळे किट, चड्डी नाही, बनेन नाही, कोराखट, जर्मनचं ताट, 10-12 चुरमुरे, दिवसभर पर डर. लेकर किती घे, घर मागायचं नाही, पैसे किती माग, पोरग मागायचं, पोरग नाही. हे देवाचं बटन आहे. चांगला आहे का. संत आणि भगवंत अधिकारी माणसाला देत असतात. म्हणून खूप अभ्यासू माणसं आहेत, देवाने वर नाही दिलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुढे फार बोलो काही, अवघे पायी विदित. तुम्हाला माहित आहे मी कसं आहे. अवघे पायी विदित, तुम्ही माझ्या मनातलं जाणता. तुका म्हणे पडिलो पाया, करा छाया कृपेची छाया करा हो. तुका म्हणे पाया पडलो छाया कर बाबा. का? तुम्हाला माहित आहे मी कसं आहे. म्हणजे काय? तपासतात साधू, म्हणून तुला माझ्याकडे पाठवलं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
ज्ञानेश्वर माऊली